पण ते ज्यावेळी आपल्या लोकांकडनं मिळत नाही त्यावेळी मग थोडासा त्रास व्हायला लागतो की असं अरे काय रे आयुष्य दिलं की मी तुम्हाला. बरं त्याची गदर हिट झाल्यानंतर मी त्याला म्हटलं होतं की तू हा शेल्फ कर आणि तुझ्या पद्धतीची फिल्म कर तू. बरं आपल्याकडे आभाळ उरले की ते खिडकी एवढं आभाळ घरामध्ये असताना सुद्धा. फार सुंदर मैत्रीण आहे. अरे हो रे ना अरे त्या दिवशी काय झालं ते हे गेलं आणि खूप आजारी होते पण वडील गेले ना रे त्यामुळे मग काय झालं की आणि आपल्या असं होतं रे आणि ती अशी तिचं ते हसणं जे आहे ते मग जिवारी लागते आणि मग काही वेळाने वाटतं की अगं बाई ग गप्प बसणं नको बोलू ना असं नको. मी तिथे जागासुद्धा दाखवली आहे की मी गेल्यानंतर मला इथे जाळा त्याच्यात मी त्याच्यासाठी लाकडं जमा करून ठेवलेली आहेत. मरणावर विश्वास ठेवा असं मी कायम म्हणतो मग जगण्यातली काय गंमत आहे ती कळेल. नमस्कार मी विनोद घाडगे एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपल्या सोबत असणार आहेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सर. खूप स्वागत तुमचं. खरं तर प्रभू श्रीरामांना जेव्हा वनवास घडला होता तेव्हा ते घडवणारं कोणी परकं नव्हतं आपलेच होते. सो याच नोटवरती एक छान सिनेमा एक छान गोष्ट घेऊन आपल्या भेटीला येतात नाना सर. नाना सर खूप स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये पुन्हा एकदा. जसं मी म्हणालो की वनवास आणि तुमची टॅगलाईन पण हीच आहे की अपने ही देते है अपनों को वनवास. काय या सिनेमाबद्दल गोष्ट नाही सांगणार तुला पण ते सगळं तसंच आहे त्या पद्धतीनंच. फक्त एकच आहे की जो माणूस आहे ते सहन करणार तो कायम असा उगाच असा पेटणार तो असा एकदम काय हे सगळं जे आहे ते असं सहज घेणारा की त्याला त्याचं वैषम्य नाही आहे काही नाही आणि असलं तरी ते कुठे पृष्ठभागावर येतच नाही. तो असा छान आहे आपल्या पद्धतीनं जगणारा माणूस छान एकेकाळी म्हणजे नेमका कोण होता पूर्वी काय आहे ते सगळे गुलदस्तामध्ये आहे ते तुमच्या लक्षात येईल. पण मी आत्ता मागे 2 इंटरव्ह्यू झाले तिथेही मी तेच म्हटलं की काही गोष्टी होऊन जातात त्या आपण केल्या असं नाही होतात त्या आपल्या काही वेळ बघ ना दैन्य येतं आपल्या लहानपणामध्ये वडिलांचा तेवढा पगार नसतो घरामध्ये अजून 2-3 भावंडं असतात त्यामुळे सगळ्याच गोष्टी आपल्याला मनासारख्या होत नसतात पण ते तसं होणंसुद्धा हे फार गरजेचं असतं असं मला वाटतं. बरोबर. कारण त्यातून आम्ही घडतो त्यातून आमच्या भावंडांचा आमचा एक बॉन्ड काहीतरी जमतो तो एकमेकांबद्दलची आत्मीयता प्रेम. पूर्वी वडिलांच्या नंतर मोठा भाऊ हा तो बाप व्हायचा. हो हो. आणि त्याचा त्याग हा सगळ्यात मोठा असायचा. नाही माझी बहीण होती तिचं लग्न होतं धाकट्या भावाचं हे होतं त्याच्यापेक्षा धाकटा होता त्याला परदेशी जायचं होतं त्यामुळे हा लग्नसुद्धा उशिरा करतो किंवा काही वेळ त्याचं लग्न नाही लग्नात आता काही इच्छा नाही आहे त्याच्यात गम्य नाही आहे आणि नंतर तो फार एकटा होतो. म्हणजे त्याला अपेक्षा नसते की ह्यानी हे करावं आठवण ठेवावी पण कुठेतरी सुप्त मनामध्ये असं असतंच की नाही ठेवली असती तर बरं झालं असतं. दादा कसा आहेस तू बरा आहेस ना ह्या एका वाक्यासाठी आपण फक्त ते तरसलेलं असतो बाकी काही नसतं. पण ते ज्यावेळी आपल्या लोकांकडनं मिळत नाही त्यावेळी मग थोडासा त्रास व्हायला लागतं की असं अरे काय रे आयुष्य दिलं की मी तुम्हाला. बरं ही मंडळी आहेत ती वडील असतील आई असेल अशी भावंडं असतील ती बोलतसुद्धा नाहीत कधीही ते असं बोलून दाखवत नाहीत की मी केलं तुमच्यासाठी किंवा काय कारण तो त्यांचा प्रांतच नसतो की तुम्हाला त्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी केलेलं नसतं. ते करतात स्वतःहून असतात तसलं ते कॅरेक्टर आहे आणि दोन्ही बाजूनी मग त्यातला ह्युमर तो अतिशय तुमच्या सार्कॅस्टिक ह्याच्यामधून आलेला आणि फार मस्त झालं आहे. म्हणजे दिसण्यापासून ते वागण्यापर्यंत सगळं वेगळं आहे कारण त्यातला लुक हो फारच वेगळं आहे सगळंच वेगळं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझा चेहऱ्याला न मानवणारी अशी बॅकग्राऊंड आहे म्हणजे बर्फ आणि अमुक शिमला मग वाराणसी तर त्यामुळे ते सगळंच असं इतकं हे झालं. बरं अनिल शर्मा हा डिरेक्टर हा एक साधारणपणे थोड्या अशा लाऊड फिल्म करणारा आहे. हो हुकूमत वगैरे असं काही जे आहे तसं तर तो हे असला सिनेमा त्यांनी का करावा हे मला कळत नाही आहे. बरं त्याची गदर हिट झाल्यानंतर मी त्याला म्हटलं होतं की तू हा शेल्फ कर आणि तुझ्या पद्धतीची फिल्म कर तू. नाही हे करणार मी आणि त्यांनी जो केला बाबा. बरं त्याला ती छोटी फिल्म बनवता येत नाही त्याला सगळं असं दिसतं. बरं या फिल्ममध्ये तसं काही वाव नव्हता पण तरीसुद्धा एखादा सीन जो
फुलवण्याचं कसब असतं ना, एक साधा सीन असतो पण ते असं इतकं छान फुलवण्याचं, त्याच्यामध्ये ती फार गंमत आहे, त्याच्यात गोड आहे आणि साधा आहे तो, हे नाही आहे. दुसरे ते दिग्दर्शक म्हणजे एक मी त्याच्यात मी नाही आहे. फार सुंदर माणूस चांगला आहे, कुठलीही कमतरता नाही कुठल्याही, प्रत्येक म्हणजे प्रोडक्शनमध्ये तडजोड नाही कुठली. आणि बाकीच्या मंडळींनी इतकी सुंदर कामं केलेली आहे सगळ्यांनी. आपल्या मराठी याच्यामधले ते अश्विनी काळसेकर आहे, श्रुती मराठे आहे, अप्रतिम कामं केलं, अप्रतिम. श्रुतीला पाहून तुम्हाला अचंबा वाटेल की अरे बापरे, श्रुतीनी हे असं काम, काय गोड काम केलं आहे. अश्विनी तर म्हणजे तिला नॅशनल अवॉर्ड मिळालं तर मला नाही आश्चर्य वाटणार. राजपाल यादव त्याच्या वाटेला आलेलं, म्हणजे त्याचा एक ठरलेला जॉनर आहे, त्या पद्धतीनं तो काम करतो. पण त्याच्यात अगदी त्याच्यात असून सुद्धा त्यांनी ते काय फारच अप्रतिम काम. आणि याचा मुलगा, अनिलचा मुलगा उत्कर्ष, आणि सिमरत म्हणून जी त्याच्याबरोबर आहे ना ते गदरमध्ये, ती मुलगी आज लिहून ठेवा तुम्ही की ती पुढची सुपरस्टार होणार आहे. सिमरत फार गोड दिसते, गोड नाचते, गोड असते, गोड काम करते, माणूस म्हणून छान आहे. तिचे आईवडील सुद्धा खूप छान मंडळी आहेत. सरदारनी आहे, उंच अशी पोरगी, गोड, हसायला लागली की इतकं बरं वाटतं, आपलं मूल असं असावं असं वाटतं. उत्कर्ष बाप प्रोड्युसर आहे किंवा हे म्हणून नाही, पण त्याच्या गदरमधली मी गाणी पाहिली होती आणि मी अनिलला म्हटलं हा तुझा मुलगा म्हणून नाही, मी ती गाणी पाहून जर का मला वाटलं असतं ते हे टुकार आहेत तर मी तुला सांगितलं असतं, पण ही गाणी पाहिल्यानंतर मी तुला लिहून देतो की तुझा गदर हा खूप चालेल. त्यावेळी चालेल खूप म्हणजे 300 कोटी होईल. नाही नानाजी असं तो आपलं म्हटलं नाही बघ तू मला नक्की, कारण सनी आणि ती दुसरी अमिषा पटेल ते आहेतच, त्यांना त्यांचा एक ऑडियन्स आहे, पण हा दोघांनी ते इतकं छान केलं आहे त्यात. आणि ती झाली की 700-800 कोटी काहीतरी झाली. तर खरं तर माझ्या कुठेही डोक्यामध्ये ती इक्वेशन्स नसतात, खरं तर ती असायला पाहिजेत, कारण तुमची फिल्म चालली आणि खूप हे झालं तरच तुम्हाला दुसरी फिल्म चांगली कुठे. पण माझ्या डोक्यामध्ये काम करायचं आणि विसरायचं. तुम्ही विसरला नाहीत तर पुन्हा तिथे दुसरा रोल तुम्ही करू शकत नाही, सतत मागचंच आठवत बसलात तर. त्यामुळे मी माझ्या पद्धतीनं जर विचारलंस तर आता मला त्यातलं कितपत काय आठवतं, कारण डबिंग संपलं की माझं ते काढायचं, मग दुसरा रोल आपण तर. पण सुंदर मजा आली. पण आता तुम्ही गोष्टींबद्दल बोलताय किंवा सिनेमाबद्दल बोलताय, पण जेव्हा मी फर्स्ट टाइम पहिल्यांदा या सिनेमाचं पोस्टर बघितलं तेव्हा मला तुमची ओले आले जी आता आली होती फिल्म, ती एका साईडला वाटली, दुसऱ्या साईडला मला नटसम्राट मला आप्पा बेलवलकर पण आठवले की एक तिकडचा एक वनवास आहे आणि इकडे एक रियुनियन आहे. म्हणजे मला या सिनेमाचा काही अंदाज नसताना मी जे अंदाज बांधले होते तशा पद्धतीत. हे बघ, इकडून तिकडून सरते शेवटी आपल्या घरातल्या गोष्टी सगळ्या त्याच असतात. बरोबर. आता तुम्ही त्यांच्याशी कसे सामोरे जाता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुःख तीच आहेत सगळी. बरोबर. फक्त त्याला तुम्ही कशी आवरणं देता, त्याचं वेस्टर्न कुठलं आहे ते त्याच्यावर ते आहे. नाहीतर दुःख दुःख म्हणत बसलं तर काय आपल्याला रडायला काय. पण सगळंच आहे. आमची एक फार सुंदर मैत्रीण आहे. अरे हो रे ना, अरे त्या दिवशी काय झालं ते हे गेलं आणि खूप आजारी होते, पण वडील गेले ना रे, त्यामुळे मग काय झालं की आणि आपल्या असं होतं रे. आणि ती अशी बरं तिचे डोळे बोलत असतात वेगळं काहीतरी, पण इथून काहीतरी ते वेगळं. तिचं ते हसणं जे आहे ते मग जिव्हारी लागतं. आणि मग काही वेळाने वाटतं की अगं बाई ग गप्प बसणार, नको बोलू ना, असं नको, रडून एकदा मोकळी होतं. तसं नाही आहे तिचं. आणि मला हसणारी माणसं खरंच आवडतात खूप. आणि दुःखाचा बाजार मांडणारी मंडळी जी असतात त्यांच्यापासून मग सगळा समाज दूर पळत राहतो. आता आलं रड गाणं काहीतरी गाणार हा आपला, आपण जाऊया कुठेतरी. पण काही मंडळी काय रे म्हणजे आपण आमचे एक गोष्ट तुला माहिती नाही आहे, म्हणजे तुला ही मंडळीसुद्धा माहिती नाही. आचार्य अत्रे आणि सोपानदेव चौधरी. सोपानदेव चौधरी म्हणजे बहिणाबाईंचा मुलगा. अच्छा.
बहिणाबाई गेल्यानंतर सोपानदेव चौधरींना भेटायला मंडळी गेली की आई गेली तर भेटायला. तर लोक विसरून गेली की आई गेली, त्यांचं सांत्वन करणं. कारण सोपानदेव चौधरींनी आई गेली आहे हे त्यांना भासूच दिलं नाही. आज तुम्ही ते हे वाचलत का? मी ते नवीन हे लिहिलं होतं, आईचं ते हे होतं आणि इतकं हे आणि त्या कवनावर आणि ह्याच्यावर ते बोलायला लागले. तर गंमत कशी असते की माणूस सकृत दर्शनी आपल्याला जसा दिसतो तसा तो असतोच असं नाही. काही वेळा अतिशय अशी किरकोळ वाटणारी माणसं आतून पहाड असतात आणि काही अशी असणारी माणसं खूप आतून अतिशय एवढीशी असतात. हो हो. तर त्यामुळे आपण ती एक जे किंमत करतो ना माणूस पाहिल्यानंतर, दुःखांचं तसंच आहे. आपण फार दुःखाला महत्त्व द्यायचं नाही. दुःख असणारच आयुष्यामध्ये, पानगळ होणारच एकदा, बरोबर. पण फुलं येणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर त्या पानगळीचं काही वाटत नाही. वा. तर त्यामुळे ते ठीकच आहे. ते ऋतुमानाप्रमाणे पहिल्यांदा मग तुमचा वसंत आहे, मग ग्रीष्म आहे, मग वर्षा आहे, शरद आहे, हेमंत आहे, मग शिशिर आहे, ते होणार. नाना, मी प्रश्न विसरतो खरं तर तुम्ही असे बोलत राहिल्यानंतर, पण मला एक विचारायचं होतं तुम्हाला की इतकं तुम्ही केलंय, इतकं काम केलंय, तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघितलंय, असे रोल तुम्हाला चॅलेंज करतात किंवा हा जो सिनेमा आहे तो का, म्हणजे काय चॅलेंज केलं त्याने तुम्हाला? मला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये न हलणारा माणूस आहे तो, असाच आहे. पण आतून तो खूपच हळवा आहे. आपण खूप रडतो रे आतून. पण आता ते प्रत्येकाच्या इथं ह्या तिन्ही कॅमेऱ्यांच्या, चारी कॅमेऱ्यांच्या विवंचना वेगळ्या आहेत त्यांच्या प्रत्येकाचे. त्या सगळ्या विवंचना बाजूला ठेवून ही मंडळी आपल्याला टिपतायत. विवंचना तू सांगत बसला तर नको जा, तू जा ना घरी, असं होईल ना. कारण सरते शेवटी व्यवहार बरोबर हा एवढा येतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या सगळ्या गोष्टी आतमध्ये अशा दाबून ठेवतो आणि आपलं काम आहे ते करत बसतात. त्यामुळे त्या कॅरेक्टरचं सगळ्यात मला आवडलेलं गोष्ट, रडणं हा भाग नाही आहे. रडणं आहे ते ठीक आहे यार, देवाकडे काही मागणं नाही. जन्म दिला आहे माणसाचा ना, खूप झालं, त्याच्याकडे काय मागायचं. आता 2 हात दिले, पाय दिलेले आहेत, काम करूया ना आपण. बरोबर. आणि दुःख मी तुला सांगितल्यानंतर तू काही ते उधार घेऊ शकत नाहीस. काही वेळानं तुला कंटाळा येतो त्याचा ऐकायला, त्यामुळे सांगायचंच नाही. छातीत दुखतंय ते दुखू दे, तुझं मी घेणार आहेस का माझं तू छातीत दुखणं? बरोबर. त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला वाटताच येत नाहीत, आनंद वाटता येतो त्याच्यामध्ये तू सहभागी होतोस, पण दुःखामध्ये तू सहभागी नाही होत. आपण पूर्वी तेच नाटक आहे, तुमच्या दुःखात मी सहभागी आहे, हे फक्त लिहिण्यापुरतं गुळगुळीत झाले. त्याला काही कोणी तुमच्या दुःखात सहभागी नसतो. आनंदात तुमच्या, कारण तुम्ही तो वाटत असताना त्याची गंमत असते. बरोबर. नाटकात काम करताना किंवा सिनेमात काम करताना मला आनंद मिळत असतो आणि मला मिळत असतो, त्यामुळे तुला होतो तो. बरोबर. पण तुला आनंद होण्यासाठी मी काम करायला लागलो तर मी नाही काम करू शकणार. मला पहिल्यांदा त्यातली गंमत यायला पाहिजे, मला ते आवडायला पाहिजे. मला त्या शेतकऱ्यांबरोबर जाऊन, मला त्यांच्याबद्दल बरोबर राहून, मला त्या गावाखेड्यातून फिरताना मला आनंद मिळतो. म्हणून मग नाम फाउंडेशन, मग मकरंद, आम्ही एकत्र येऊन ते सुरू करण्यास का वाटतं, तर कारण मला त्या मातीतला मी आहे. बरोबर. मी शहरातला नाही आहे, मी शहरात राहत नाही, मला ते जमत नाही. मला ती गर्दी, गाड्या, बिल्डिंग, तो भपका मला नाही जमत. म्हणून मी सतत म्हणतो की मला स्क्वेअर फीटमध्ये राहता येत नाही. मला आता शेतावर राहत असताना मी सतत आत्ता म्हटलं की आम्हाला भिंती नाही आहेत, डोंगर आहेत चारी बाजूनी आणि वरती छप्पर नाही, थेट आभाळ आहे. वा. तू किती सांग, खरं सांग, आभाळ कधी पाहिलं शेवटचं? तुम्हाला वेळच नाही. यांना पाहावं लागतं, लाईट कसा आहे, काय बनायला नाही, मळं बालेलं आहे, करतात ते. पण ते नाईलाज असतो, आभाळ पाहतात. बरोबर. पण ते आभाळ पाहत नाहीत, लाईट बघतात. आपल्याला शहरामध्ये माहितीच नाही. बरं, आपल्याकडे आभाळ उरले की ते खिडकी एवढं आभाळ घरामध्ये असताना सुद्धा. बरं, आजूबाजूला इतक्या मोठ्या इमारती आल्या, त्याने आमचं आभाळही हिरावून घेतलं, त्यामुळे तेही नाही राहिलं. आपल्याला दुसऱ्यांची दुःख आपल्याला समजून घेतली ना, तर मला असं वाटतं की माणूस म्हणून जगायला फार सोपं आहे. पण ते नाही होत. आपण मरणावर विश्वास ठेवा असं मी कायम म्हणतो.
मग जगण्यातली काय गंमत आहे ती कळेल. पण आमच्याकडे ते नाही होत. मी अमर आहे, सगळं हे माझं इथेच असणार, मी संचय खूप करणार, माझं मीच खाणार. मला हे विचारायचं होतं की आता तुम्ही आभाळाबद्दल बोलात, अवकाशाबद्दल बोलात, किंवा डोंगर, ज्यांचं डोंगर हे आयुष्य आहे किंवा ज्यांची संपत्ती आभाळाखाली आहे, त्यांचा पण वनवास संपत नाहीये तुमच्या संस्थेत. नाही, त्यांचा वनवास संपत नाही. म्हणजे मला कायम असं आश्चर्य वाटतं की 85-90% 80% आमचे शेतकरी होते पूर्वी. आता ते खरं तर 50-55% आम्ही आलो. आता आम्ही का बोलतो, कारण मी त्याच्यामध्ये गेलो. मी आता शेतकरी आहे, माझ्या शेतात पिकलेलं मी खातो. मी तिथे जागासुद्धा दाखवली आहे की मी गेल्यानंतर मला इथे जाळा, त्याच्यात मी त्याच्यासाठी लाकडं जमा करून ठेवलेली आहेत. तर त्याच्यामध्ये अरे काय बोलतात ते आणि काय नाही, असं काही नाही आहे. प्रत्येकजण आपण मरणार आहोत. मरणावर विश्वास ठेवा, मी एवढ्यासाठी म्हणतो की किती सोपं आहे आपल्याला. मग संचय किती पाहिजे, एक असेसमेंट असते ना, मला आयुष्यामध्ये लागणार किती. बरोबर, मला एवढा संचय करायचा, तो किती करायचा. बरं, हे काही सगळंच इथे ठेवणार होतो. किती आपल्या संतांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे, सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे की सगळं इथे ठेवायचं, यायचं आहे, अमुक आहे, सगळं सगळ्यांना माहिती आहे. पण ते माहिती नाही करून घ्यायचं, अवगत नाही करून घ्यायचं. सगळं इथं ठेवून जाणार तुम्ही. माझ्याकडे काही घेऊन जाण्याची तिकडे मुभा नाही आहे. पण आम्ही ते तसंच नाही, ते हे एवढं पाहिजे मला, ते तसं पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना तिथे जाऊन तू बघ, खरं सांगतो की तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं, शहरामध्ये आल्यानंतर आपल्या वाट्याला कुठलीही दुःख नाही आहेत. आपण फार नशीबवान आहोत. सगळं तू मगाशी म्हणल्यावर आभाळाखाली ठेवतात. ते का नाही, त्यांना 50%वर आलो असं मी तिथे म्हणालो मगाशी. म्हणजे तुमचे अर्धे मतदार झाले 50%. हो हो हो. मग राजकारण्यांनी ह्यांचं जर भलं केलं तर 50% तर तुमची ठरलेली मतं आहेत. हो. कशासाठी आम्हाला वंचित ठेवता तुम्ही. स्वामीनाथन आयोगाला सुद्धा आता इतकी वर्ष झाली, तोही जुना झाला. म्हणजे मी आमच्या चाकरमानी लोकांच्या विरोधात आहे अशातला भाग नाही. मला ते सुद्धा माझेच आहेत. हो. पण त्यांना 7वा वेतन आयोग मिळतो ना, शेतकऱ्यांना काहीच कसं नाही मिळत. असं नाही ना चांगलं. आणि मग एखाद्या दिवशी मग मी आता ताईपणा केला, मी कुठे रस्ताच अडवला किंवा काहीच केलं, तोही काही पर्याय नव्हे. पण ती मुलं सुद्धा, लहान मुलं भूक लागल्यावर किती रडतात. आईने जरा तरी लक्ष द्यायला पाहिजे ना. आमचे आई बाप तुम्हीच आहात ना, निवडून तुम्हाला आम्ही कशासाठी देतो. आणि जर का हे तुम्ही करणारच नसाल तर मग एखाद्या दिवशी किंवा मग आम्ही कंठशोष होऊन आम्ही मरू ना. ते तर होतच आहे. हो. मग मला मरण्याची भीती वाटत नाही तर मी तुला 2 थपडं मारायला मला कसली भीती वाटणार मग. बरोबर. तर तसं नका होऊ देऊ. कारण तुम्हाला निवडून दिलं हे आमच्यासाठी दिलेलं आहे, आमच्या भल्यासाठी. एवढं करा. आमचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथे असता. स्वतःचे प्रतिनिधी नका हो. तुमचे सगळे तुंबडे भरत नका राहू. पण ह्या सगळ्याला म्हणजे शेवटी कंठशोष करून ऐकूनच घेत जर नसतील आणि जर लक्षच देत नसतील तर काय. म्हणून कदाचित तुम्ही ते सगळं बाजूला ठेवून एक संस्था तुम्ही. आणि प्रत्येकाला मर्यादा असतात, तसे सुद्धा प्रत्येकाला तू तुझ्या परीनं तुला जमेल तेवढं. बरोबर. म्हणजे हे तुझं, आता तू पत्रकार आहेस, तुझा पैसे किंवा तुझं घर चालणार हे ह्या पैशावर राहून त्याच्या पलीकडे जाऊन तू काय करू शकतोस ते कर. बरोबर. पत्रकार म्हणून मी नेहमी म्हणतो की मला एक मुलगा आहे ना, मग माझी ताकद आहे का मी अजून 10 मुलं त्यांना शिकवण्याची. मग ती 10 मुलं मी घ्यायची की माझी असेल तर. तुझी जर असेल तू एक मुलगा त्याचं शिक्षण करू शकतोस का 11वी पर्यंत छान. बरं, तो त्याच्यामध्ये मेरिटमध्ये आला 12वी पर्यंत की तो छान काहीतरी होऊ शकतो. बरोबर. आमचं निर्मला गजानन म्हणून दुसरं एक फाउंडेशन आम्ही सुरू केलं आहे की जे ह्या मुलांच्या शिक्षणासाठीच हे करणार. त्याचे आता फंड्स एकदा झाले की दरवर्षी अशी 5 मुलं घ्यायची दत्तक. आमचे गुरुजी होते एक म्हात्रे गुरुजी म्हणून. तर ते दिवसा आम्हाला शाळेमध्ये शिकवायचे. शनिवार रविवार भिक्षुकी करायचे. ज्यांना येत नाही त्यांच्या शिकवण्या घ्यायचे. त्याच्यामध्ये मी एक होतो. मी व्रात्यपणामुळे मला ते लक्ष नसायचं. मला डोकं नव्हतं अशातला भाग नाही. पण ते सतत व्रात्यपणा आणि वाणपणा. ते दरवर्षी एक मुलगा दत्तक घ्यायचं.
की याचं शिक्षण सगळं मी करेन. त्यांच्या सगळ्या त्या आयुष्यामध्ये 40 वर्षाच्या त्यांनी 40 मुलं दत्तक घेतली. वा. त्यातली खूप मुलं परदेशी आहेत काही घ्या. मग 11वी त्यावेळी होतं आमच्या वेळी, मंगलवाचन होतं आम्हाला, साहित्यप्रभा नंतर आलं. तर ते त्या मुलाला 11वी झाल्यानंतर सांगायचे की माझी पात्रता आणि माझी ताकद एवढीच होती बाळा, आणि जमलं कधी तुला आयुष्यामध्ये तर दर महिन्याला मला 100 रुपये पाठव, म्हणजे मी अजून एक मुलगा मी घेऊन. मग ते 40चे 60, 60चे 80 असे होत गेले. तर एक अतिशय साधा शिक्षक ज्याला एवढंसच काहीतरी पगार आहे, भिक्षुकी करणार तो त्या मुलांसाठी करणार. तर हे माझ्या समोर असताना मला त्यातून का नाही शिकता येणार? पण हे काही सबकॉन्शियस लेवलवर झालं. आता आपण शिकूया बरं त्यांच्यावर, असं नाही आहे. माझ्यासमोर तो आदर्श होता. बरोबर. आता किती आदर्श आहेत माझ्यासमोर? तुला विचार ना, तू काय केलंस आजपर्यंत? तुझ्या घराशिवाय दुसऱ्या कोणासाठी काय केलं? हो हो. तर तो एक प्रश्न विचारला, तो प्रश्न पडला पाहिजे. काय भीक देणं नाही. मी भीक देत नाही, मला आवडत नाही. ही भीक नाही, हे तुमचं काम आहे, ही जबाबदारी आहे. बरोबर. तो तुमचा मुलगा आहे असं समजून तुम्ही करायला पाहिजे. आपण जेवण करत असताना मी मगाशी तुला ते सांगत होतो, कसं होतं की जेवण एकदा केलं की तुमचं जेवण झालं की मग आमचं काम करणार आहेत हे तू घेऊन जा, तू खाऊन घ्या. आणि मग उलटं करा जरा तुम्ही. जेवण केल्यानंतर पहिलं त्यांना द्या, म्हणजे त्यांचा तो मान राहतो. नंतर दिलं ते उरलेलं असतं. बरोबर. देणार तेच आहात तुम्ही. राईट. फरक काय पडतो त्या ॲटिट्यूडमध्ये की नाही, हे पहिले जेवून घेऊ का, तू मंगल खाऊन घे का, ती गंमत आहे, त्याच्यातली मजा आहे. मला सुद्धा कोणी उरलेलं दिल्यानंतर मी खाईन भूक आहे पोटी, पण त्याच्यात तिला कळतं ना की मी थोडासा कसनुसा होतो. तीच करायची. पण त्यामुळे तुम्ही देताना, कोणालाही देताना, म्हणून ती एक सेल्फ असेसमेंट पाहिजे तुमच्याकडे की मला किती हवंय, किती लागणार आहे. आता माझ्याकडे 5 शर्ट तिथे, मी वेगवेगळे इंटरव्ह्यू द्यायचे म्हणून वेगळे, पण 5 एका वेळी नाही ना घालू शकत. हो हो हो. आणि 5 पुरतात ना, मग 50 कशाला पाहिजे? तर ते तुम्हाला लक्षात आहे. आणि सरतेशिवाय माझे कपडे बघणार आहेत का, मी काय बोलतो हे महत्वाचं आहे ना. बरं कसं होतं की मी बोलत असताना मी लबाडी करू शकतो, मी खूप काहीतरी मोठं. बरं यातून तुम्हाला काय पाहिजे? पुरस्कार पाहिजे, सन्मान पाहिजेत, काही नको. त्याचं आधीच सांगून टाकलेलं आहे. कुठलेही सन्मान, कुठलाही जीवन गौरव मला नको. माझं जीवनाने माझा खूप गौरव केलेला आहे लोकांनी, याच्यापेक्षा अजून काही गौरव असू शकत नाही, आणि त्याची मला खरंच गरज नाही वाटत. आपल्याला मिळालेले सन्मान हे आपण घरामध्ये लावतो रे. हो. लोकांना काय देणं घेणं आहे त्याच्याशी? उद्या मी पद्मभूषण झालो, पण लोकांना काय, पद्मभूषण नाना पाटेकर म्हणून मला रस्त्यावर भांडता नाही येणार रे. पद्मभूषण नाना पाटेकर रस्त्यात भांडत होते, कशाला पाहिजे ते? आपल्याला भांडताना आपल्या सगळ्या आणि सवयी जात नाहीत रे. आणि आतल्या कुठल्या सन्मानाने जर का आपल्याशी कुचंबणा होत असेल तर ती न झालेली बरी. यासाठी मला पुरस्कार नको असं म्हणणार तुम्ही पहिले असाल, मला भांडण नाही येणार. हो सॉरी, बरोबर की नाही. मी पुन्हा एकदा सिनेमावरती येतोय. बोल ना. ऍक्च्युली सिनेमा म्हणजे सिनेमा हे निमित्त असतो. आपण अवांतर हे बोलतो एवढ्यासाठी की सिनेमे तुम्ही तिकीट काढून पाहू शकता. मी हे बोलतो हे तुम्हाला तिकीट काढून नाही, आणि मला सुद्धा असं बोलता येत नाही. त्यामुळे मी सुद्धा असं उगाच काही बोलतो. बोल. अजिबात काही बोलत नाही. तुम्ही खूप ऐकत राहावं असं वाटतं. मी सिनेमावर म्हणण्यापेक्षा मी आपल्या इंडस्ट्रीवरती मला यायचं होतं थोडंसं, की मागाशी म्हणालात की तुम्ही सिनेमा करून विसरून जाता, पुढे बिझनेसचा विचार तुम्ही करत नाही. तो केला पाहिजे, कारण त्याच्यानंतरच पुढे एखादा चांगला करून सुद्धा मी त्याच्यात काही बदल नाही करू शकत. बरोबर, साधी गोष्ट आहे. काय करणार मी, अगदी विचार केला तरी सुद्धा. पूर्वीच्या सिनेमातलं बघतो, म्हणजे मग प्यासा असेल, कागज के फूल असेल, कुठल्याही सिरियस फिल्म घे, मला गुरुदत्त आवडतात म्हणून त्यांची सिनेमाची नावं आली. पण त्याच्यामध्ये प्यासामध्ये सुद्धा मग ते ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ सारखी गाणी असतात. प्यासामधलंच आहे ना होते. तेल मालिश ते ह्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये एक सेक्टर असा असायचा, तो कॉमेडियन असायचा, मग गाणी असायची, मग त्याच्यानंतर ते संगीत असायचं, आणि मग अतिशय तरल अशी प्रेमकथा असायची, ती सिरियस ती मग त्याच्यामध्ये. तर
ते सगळं पॅकेज असायचं. हल्लीच्या ह्याच्यामध्ये अतिशय ऑथेंटिक ॲक्टिंग आहे, फार मेथड ॲक्टिंग केली आणि त्याच्यामध्ये सगळं गेलं ना, हरवलं. हो. तर माझ्या मते ते सगळं कुठेतरी पाहिजे. ते तुमच्या ते ह्या कॅरेक्टरमध्ये आहे की ते सगळं सिरियसमध्ये असताना सुद्धा तो मध्येच. तर ह्या सिनेमानं काय दिलं तर असं नाही आहे की तुम्हाला त्याचं नंतर असे करून बघताय ते असं करताना असं तुमचं होत राहणार. पण त्याच्यानंतर पुन्हा तुमच्या नकळत कधी डोळ्यातून पाणी बाहेर आलं हे तुमच्या लक्षात येत नाही. अरे बापरे, आणि एवढं होऊन हा माणूस कसं काय सहन करतो, हे सहज कसा असतो, त्याचा तुम्हाला अप्रूप वाटेल. आणि त्याचं सुद्धा कारण आहे अतिशय. फार मजा आली रे करताना. आणि प्रत्येक सीनकडे एखादा प्रवेश असेल तर त्याचा ॲप्रोच वेगळा आहे अतिशय. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की हा इथे येऊन तिथे तुडवेल तुला, असं वाटत असताना काहीतरी वेगळंच घडतं. असंच असताना ते शेवट फारच विचित्र आहे याचा, फारच सुंदर आहे. नटसम्राट तू म्हणालास, नटसम्राटपेक्षा ते वेगळं आहे, पण वेदना सगळ्या त्याच असतात ना रे. पुन्हा पण आता सध्या आपली इंडस्ट्री एका वेगळ्याच वेदनेतून जाते. म्हणजे आपण OTTचं कौतुक खूप केलं, पण त्यानंतर आता वेळच अशी आहे की थिएटरकडे कोणी फिरकायलाच तयार नाहीये. कधी तुम्हाला त्रास होतो की आपण खूप सुवर्णकाळ अनुभवलाय, म्हणजे एका गोष्टीचं चांगलं वाटतं का? नाही, तुम्ही छान केलं तर थिएटरमध्ये येणार. OTT वगैरे प्रत्येक गोष्ट. तुला एक खरं सांगतो, आईचं जेवण म्हणजे सिनेमा. वा. म्हणजे खरं तर नाटक. पण सिनेमा म्हणजे घरचं जेवण. OTT, TV हे ह्या सगळ्या आपलं पोट भरायला ठीक आहे, पण मनसोक्त वाटण्यासाठी जर काय असेल तर तो सिनेमाला जाणं हा एक समारंभ. आमच्या वेळी तर असं असायचं की त्याला छान कपडे बिपडे घालून, गजरा वगैरे घालून, घरच्या स्त्रिया, प्रामुख्यानं नाटकाला समारंभ असायचा. आणि एकमेकांशी बोलणं. पाहिलं का ते नाटक? अरे काय ते असं. बरं, नाटकाला तो रिपीट ऑडियन्स असायचा. बरं, माझं एक सुदैवानं असं असायचं, विक्रम आणि मी महासागरमध्ये असताना विक्रम विसरायचा नावं. आणि मला 30-40 वर्ष झाली तरी मला नावं लक्षात राहतात. तर मग विक्रम त्यांच्याशी, अरे हो ओळखलं का म्हटलं तर विक्रम अगदी. म्हणजे काय, बाकी कसं काय, मग मुलं तर असणार कोणा, बाकी काय करतात मुलं आता. मग असे तो प्रश्न विचारून तो चालून घ्यायचं. आणि मग मी कुठून तरी आल्यानंतर, अरे रमाकांत कसंच, हो अरे रमाकांत मगाशीच आले, असं मग विक्रम ते सगळं नाटक कर. आणि ते गेल्यानंतर मुस्कट देईन, शिवी देऊन म्हणावं, तुझ्या सगळ्या नावं कशी लक्षात. अरे म्हटलं राहतात, त्याला काय करू मी. पण विक्रम म्हणजे त्याला कधीच कळू देणार नाही. आणि त्यालाही वाटायचं, म्हणजे तो असं वाटतं की त्याला की विक्रम ते खरंच अर्धा तास बोलत होते सर आमच्याशी, अमुक तमुक, पण विक्रमला माहिती नाही कोणाशी बोलतो. पण हे बघ तू, हा सिनेमा नक्की. म्हणजे मी प्रेक्षकांना कधीच कुठल्याच सिनेमाच्या बाबतीत सांगणार, पण हा तुम्ही बघितल्यानंतर जाणीवपूर्वक अगदी लोकांना सांगणार की अरे यार तो. बरं, तू एकदा नाही पाहणार, दोनदा नाही, तीनदा पाहशील तू त्याचे, अरे काय आहे. कारण त्यातले, मी रोमला गेलो होतो त्यावेळी तिथली चर्च पाहत होतो. एकच चर्च मी 6 ते 7 दिवस तो काहीतरी पाहत होतो. ते जायचं, ते शिल्प पाहत बसायचं. मायकेल एंजेलोची ती शिल्प आहेत, आणि ते पाहत बसायचं. कळायचं नाही हे की कसं केलं असेल. त्यावेळी यंत्र नाहीत, काही नाही, कसं केलं असेल बरं, ही अशी कशी रंगवली असतील. तसं ह्या सिनेमाचं झालं. हे कसं झालं हे मला कळत नाही. होऊन गेलं. बरं, ते सगळ्यात पुन्हा कसं आहे, एकच चित्र छान आहे असं नाही, सगळं अख्खं छतच्या छत इतकं असं, हे पाहू की ते पाहू, ते पाहू की ते पाहू, तसं त्या सिनेमा. आणि खरंच अनिलचे त्या बाबतीत मी, आणि आमचा अतिशय जाणीवपूर्वक ज्याचा उल्लेख करायला पाहिजे, तो आमचा सुनील शिरवैया म्हणून जो लेखक आहे, लहान आहे वयानं, अप्रतिम लिहितो, फार सुंदर. कदाचित मी आता अजून 2-3 फिल्म करेन. आपला भारद्वाज, विशाल, मी त्याला खूप काल आमची नरेशन झालं, त्याला मी खूप म्हटलं तुला 2 देतो ठेवून, म्हटलं 50 वर्षात तुला आज आठवलं का रे मी. म्हटलं तुम्हाला एरवी नाही का म्हटलं कधी वाटलं. नहीं मैं बहुत, लेकिन कुछ सब्सटॅन्शियल होतं. ही यांची एक पद्धत आहे बोलण्याची. अच्छा कुछ होगा तो
म्हटलं हे अच्छा आहे का, बरं बघूया. मग ते खरंच छान होतं. पण वा. मला हा सिनेमा तो इरफान बरोबर करणार होता, इरफान आणि मी. इरफान आमचा फार लवकर गेला. फार गोड मुलगा होता, फार छान, अप्रतिम ॲक्टर, अप्रतिम माणूस होता. हो. मला जी माणसं जात सांगत नाहीत ना, तुमच्या वागण्यावरनं तुमची जात कळायला पाहिजे. जात तिथे असते, पोत तुमचा तिथे कळतो. जात नावाची गोष्ट नसतेच खरं तर. पूर्वीचं काय, आता मी जो व्यवसाय करायचो त्याच्यावरनं आमचं अण्णावरही तसेच होते. लोखंडे, सुतार, बरोबर, ही सगळी कुंभार, ही सगळी अण्णावं होती पूर्वी, लोहार अजून आहेत लोहार. तर ते आपल्या व्यवसायावरनं, बाटलीवाला, बुचवाला, अमुक तमुक, हे सगळ्याच ह्याच्यामध्ये आहेत. पण आमच्याकडे गंमत कशी आहे की माफ करा, तो मी उच्चार करत नाही, पण त्यांना हरिजन म्हणून तुमची त्यांच्याकडची वागणूक बदलली का, ते महत्वाचं. पूर्वीच्या वेळी कोणी काहीतरी तुमच्यावर केलेले अत्याचार आहेत म्हणून आज सगळी जमात ती खरं वाईट आहे का? मला तुला माझी जात माहिती आहे का? नाही, काही गरज नाही, काही गरज नाही. हो. कॅमेराच्या ह्या पलीकडे कोण आहे, त्यांनी काय टिपतोय आणि कसं टिपतोय त्याच्यावर त्याची जात आहे ना. बरोबर. कॅमेरामॅनला कॅमेरामॅन म्हणणं ही शिवी नाही ना. मग तुला तुझ्या माझ्या व्यवसायाकडनं मला कोणी नट म्हणतं, ही शिवी आहे का? काम करतोस नाटका सिनेमात, तो नट झाला. पण तेच नट तुम्ही उपहासानं बोलणार, एक नंबरचा नटवे आहे, की संपलं, मग ती शिवी होती. बरोबर. ते दिसतं ते असं नाही, लय ऍक्टिंग करते, नाटकं करते. खरं तर हा संवाद संपवणे असं वाटतं. नाही, मला सुद्धा माझा गोंधळ तोच होतो. ते तिकडनं कोणी डोकावलं ना की नाही बस करा आता, तर ते असं वाटतं की मुस्काटी मारू बोलतोय ना आम्ही. बरं काय होतं, काय वेळ काय, थोड्या वेळाने थकायला होतं. त्यांनी मला सगळा पहिले प्रोग्राम दिला होता, इतके इंटरव्ह्यू आहेत, मग ते मुस्कटीत देऊ का, इतके इंटरव्ह्यू सतत बोलत राहू का? पण एकदा बोलायला लागल्यानंतर मग थकायला नाही. नक्कीच. पण थँक्यू सो मच नाना, खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं तुमच्या. पण तुला मगाशी मी सांगितलं ते विसरू नको, एक कोणतरी तुला जमलं हो तर त्याचं शिक्षण कर. कारण बघ, पूर्वी कसं होतं, 30 कोटी होतो आपण, आता 140 कोटी आहोत. सगळ्याच गोष्टी, सगळंच हे सगळ्यांनाच परवडणार नाही. तेवढंच जमवलंच. हे मी तुम्हालाही सांगतो कॅमेरामॅन म्हणून, तुम्हाला तुमच्या मजदुराप्रमाणे जेवढं करता येईल, आपल्या मुलाप्रमाणे एक कोणतरी जो असेल तर खरंच त्याची आहे ताकद आहे, शिकण्याची इच्छा आहे, पण त्यांची बापाचा मजदूर नाही तेवढा, म्हणून तर ते करता येत नसेल, तर तेवढं त्याचंच शिक्षणाचं. आता मला काल मेसेज आला की आम्हाला 5,000 रुपयाची हे पाठवा, पुस्तकं त्या लायब्ररीला. म्हटलं तुम्ही 50,000ची पुस्तकाची यादी पाठवा, मी पुस्तकं पाठवतो. ते आपल्याकडनं एवढं होतं रे, आणि करता येतं. पैसे काय पाहिजे, तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, एका वेळेचं 10,000 15,000 तुमचं बिल होतं. मी जात नाही, कधीच जात नाही. तुम्हाला मी जेवायला बोलवलं तर माझ्या घरी या, मी तुम्हाला तिथे हॉटेलमध्ये वगैरे घेऊन जाणार नाही. त्याच्यापेक्षा, आणि मी स्वतः माझं हाताने मी शिजवतो, मी तुम्हाला खायला घालतो. तर त्यावेळी मग माझा पर डे किती आहे, तुमच्या डिशची किंमत किती झाली. आपल्या मराठीतलं काय जाऊन, आमचा महेशशी मांजरेकर आम्ही पुन्हा काम करायला पाहिजे. अप्रतिम डिरेक्टर, मराठीतली नटमंडळी आपली. फक्त एकच माझा थोडासा आक्षेप आहे, काही मंडळी अपवाद असतील त्याला, शरीर कमवायचं. तुम्हाला शरीर ही एक अतिशय मोठी फॅकल्टी आहे नाटका सिनेमातली. तुमचं शरीर फार छान पाहिजे, सुदृढ पाहिजे, मग तुमचं सगळं सुदृढ राहतं. सुदृढ. तुम्ही इरफान बद्दल बोललात मगाशी, पण आपण नुकतंच आणखी एक खूप उत्तम नट, हो, आमचा अतुल गेला, मंगेश गेला. मी पण मगाशी बोललोय त्या इंटरव्ह्यूमध्ये की आमच्या मित्रवृक्षावरची सगळी पानं झाडायला लागलेली आहेत. पुन्हा पण तेच आहे, नवीन पालवी येईल पुन्हा. पण जे गेलंय ते अतुल फार गोड होता. मंगेश म्हणजे सर्वस्पर्शी होता. मंगेश म्हणजे असा, त्याला काही येत नव्हतं. हो हो, अप्रतिम. पण कोण इतकं कोणाला बद्दल मागे चांगलं बोलेल, पण तोंडावर इतकं वाईट बोलायचा. त्यामुळे कोणाशी मैत्री नाही, पण मागे तो तुझं इतकं कौतुक करेल
म्हणजे तोंडावर तुला काहीतरी बोलेल, इतकं घाण बोलेल की तू पुन्हा त्याचं तोंड पाहणार नाहीस. असो. थँक्यू नाना. होईल हा. मी सिनेमाबद्दल मला काही शंका नाही वाटत. काही गोष्टी आणि तुमचे सिनेमे खरंच असतात, तर ते ह्याच्या प्राक्तनामध्ये ते खूप काहीतरी छान आहे, त्यामुळे ते झालंय. आणि मला कंटाळा येतो प्रमोशन वगैरे, आणि बरं का हे माझा सिनेमा येतो आणि तुम्ही बघा. मला अतिशय माझी खात्री आहे की छान असेल तर तुम्ही दुसऱ्यांना सांगणार आहे बघा तो, आणि मी कितीही सांगितलं तरी तुम्ही सांगणार नाही तो का वाईट असेल तर. त्यामुळे तुम्ही बघाल तो चालेल वगैरे. ह्या निमित्तानं आपल्याला हा संवाद साधता आला, हे खूप झालं, छान आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.